महाराष्ट्र न्यूज। धुळे महापालिकेच्या महापौरपदी मायादेवी परदेशी यांची तर उपमहापौरपदी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची एकमतानं निवड। धुळे महापालिकेच्या महापौर पदासाठी आज जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आले होते। या विशेष सभेत भाजपच्या मायादेवी परदेशी यांची महापौरपदी तर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची उपमहापौरपदी एकमतानं निवड करण्यात आली आहे। महापौर पदासाठी शिवसेना राष्ट्रवादी युतीकडून देखील उमेदवारी देण्यात आली होती, तसेच एमआयएमने देखील आपली उमेदवारी दिले होते। मात्र यावेळी अर्ज माघारीच्या वेळी शिवसेना राष्ट्रवादीसह एमआयएमने आपले उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळी हात उंचावून झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून अपक्ष उमेदवार असलेले रऊफ पठाण यांनी मात्र तटस्थ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळाले। भाजपची एकहाती सत्ता महापालिकेत असून तब्बल 50 नगरसेवकांच्या एकमतानं मायादेवी परदेशी यांची महापौरपदी तर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि आयुक्त नितीन कापडनीस यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार केला। शहरातील नागरी समस्या सोडवण्यासह मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा शहरात अतिशय गंभीर असून तो लवकरात लवकर सोडवला जाईल असं आश्वासन यावेळी नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांनी दिलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.